एक सिद्ध होत आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला पुण्यामधील शरद पवारांच्या निवासस्थानी ते भेटीसाठी दाखल झाले आहेत। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमुळे या भेटीला तेवढंच महत्त्व आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, एकीकडे पवारांचा पक्ष एनडीए सोबत जाणार अशी चर्चा, दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पक्षाचे नेते शरद पवारांची भेट घेत आहेत। अगदी बरोबर आहे। खरं तर काही वेळापूर्वी दिलीप वळसे पाटील जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासून शरद पवार मोदी बागेमध्ये पाहायला मिळतात आणि याच ठिकाणी सध्या दोन नेत्यांमध्ये भेट जी आहे ती होती। आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांना सकाळपासून अनेक जण नेते जे आहेत ते भेटत होते। मात्र काही वेळापूर्वी दिलीप वळसे पाटील जे आहेत ते स्वतः शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। गेल्या काही 8 दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी जे आहे एनडीए सोबत जाणार का किंवा दोन राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का याची चर्चा जी आहे ती गेल्या 8 दिवसांपासून आहे। मात्र सध्या दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय की सकाळपासून ही सगळी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता काही वेळापूर्वी स्वतः दिलीप वळसे पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे दोन नेत्यांमध्ये या संदर्भामध्ये काय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर गेल्या 8 दिवसांपासून आपण जर भेटीगाठी पाहिल्या तर स्वतः शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली होती। सुप्रिया सुळेंनी थेट अमित शहांची भेट घेतली, सुनील तटकरे अमित शहा त्याचबरोबर पंतप्रधानांना भेटले। त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का याची चर्चा जी आहे ती जोर धरताना पाहायला मिळते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण पाहतो की दिलीप वळसे पाटील जे आहेत ते काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दिलीप वळसे पाटील यांची गाडी ही सध्या मोदी बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। दिलीप वळसे पाटील यांची गाडी असणारी रेंज रोव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते MH12 ही गाडी जी आहे ती दिलीप वळसे पाटील यांची गाडी आहे आणि काही वेळापूर्वी दिलीप वळसे पाटील जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। जवळपास अर्ध्या तासांपासून या दोन नेत्यांमध्ये भेट जी आहे ती होतीये। आपण पाहतोय की आजच्या भेटीमध्ये या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्वतः दिलीप वळसे पाटील जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। याआधी आपल्याला माहिती आहे की दिलीप वळसे पाटलांनी म्हटलेलं होतं की शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत, त्यामुळं कदाचित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या सुद्धा दिलीप वळसे पाटलांकडून शरद पवारांना दिल्या जाऊ शकतात। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का याची चर्चा जी गेल्या 8 दिवसांपासून रंगते। मात्र नेत्यांच्या भेटीगाठीचा अचूक टायमिंग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आजच्या भेटीमध्ये दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले अतिशय महत्त्वाचे नेते आहेत, अनुभव त्यांचा मोठा आहे। त्यामुळे खरं तर यांच्यामधून काय चर्चा होती काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्वतः दिलीप वळसे पाटील काही वेळापूर्वी मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत आणि जवळपास अर्ध्या तासांपासून शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये भेट होते। आजच्या भेटीमध्ये नक्की राजकीय चर्चा होते की इतर काही विषयांवरती चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार की दोन राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार या संदर्भामधली ही भेट जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। निखिला, नक्कीच प्रदीप, सुरुवातीपासूनच अजित पवारांच्या पक्षाकडनं विलीनीकरण नाही असं म्हटलं जात होतं, त्यानंतर आता शरद पवार स्वतःही म्हणतात विलीनीकरणाचा असा कोणताही प्रश्न नाही। सुप्रिया सुळेंनी तर यावर फुल स्टॉप लावलेला आहे। अशा वेळेला आता अजित पवारांच्या पक्षाचे नेते हे शरद पवारांची सातत्यानं भेट घेत आहेत। दिल्लीमध्ये पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेतली, इथे दिलीप वळसे पाटील भेट घेत आहेत। ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना या भेटींना आणखी एक वेगळं महत्त्व आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर आपण या बैठकांचं टायमिंग जर पाहिलं तर गेल्या आठवड्यामध्ये स्वतः शरद पवारांनी मोदींची भेट घेतली, त्यानंतर सुप्रिया सुळे अमित शहांना भेटल्या, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे त्याचबरोबर पार्थ पवार हे शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेलेले होते। मात्र आज स्वतः दिलीप वळसे पाटील जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होते का किंवा दोन राष्ट्रवादी एकत्र येणार याचा खरं तर स्वतः इन्कार जो आहे तो शरद पवारांनी कालच आपल्याला माहिती की बारामतीमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया देताना केलेला होता की अशा पद्धतीची कोणतीही चर्चा जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये नाही। मात्र आपण जर पाहिलं तर अनेक नेते उघडपणे चर्चा करताना पाहायला मिळतात की दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर चांगलं होईल। काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। मात्र या दोन नेत्यांमध्ये होत असलेली भेट ही अतिशय महत्त्वाची आहे आणि स्वतः आता दिलीप वळसे पाटील जे आहेत ते शरद पवारांशी गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा करतायत। त्यामुळे दोन नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा होते किंवा राजकीय चर्चा जी आहे ती या नेत्यांमध्ये होते काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की मोदी बागेतल्या या कार्यालयामध्ये या दोन नेत्यांची भेट जी आहे ती गेल्या अर्ध्या तासापासून होते। त्यामुळे दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये काय राजकीय चर्चा होते काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या बैठकांचं टायमिंग जर अचूकपणे पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते शरद पवारांची भेट घेत आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुद्धा एनडीएच्या नेत्यांची भेटीगाठी घेताना। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर भेटीसाठी वळसे पाटील पुण्यातल्या शरद पवारांच्या निवासस्थानी आहेत। पवारांचा पक्ष एनडीए सोबत जाणार अशी चर्चा असतानाच अजित पवारांच्या पक्षाचे नेते हे शरद पवारांना भेटत आहेत।